ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय एस.डी. पवार यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ऐरोली सेक्टर 2 मधील शिव कॉलनी येथील मैदानात डे नाईट अंडर आर्म्स क्रिकेट सामन्याचे 2 दिवसीय आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट सामन्यांना प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नवी मुंबई जिल्हा दोरकनाथ भोईर, शहर प्रमुख मनोज हळदणकर, उपशहर प्रमुख राजू पाटील, नगरसेवक चैतन नाईक, उपविभाग प्रमुख श्रीकांत पवार, शाखा प्रमुख दिनेश कासारे, ग्राहक संरक्षण कक्षाचे भवानी शंकर योगी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत संघातील तरुणांना शुभेच्छा दिल्या। महत्वाचं आहे कारण काय होतं की ऍक्च्युअली नाका ते आहे जो तो आपापला यूज करून लोकांकडे तो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्याकडे त्या लोकांचा एक आम्ही नाक्यावरती आमचा रवींद्र पाटील आहे त्या पद्धतीने मी नाक्यावरती नाक्याचा मी भविष्यातला विकास करतो त्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा खेळ वगैरे चालले हा त्यातलाच एक भाग आहे। मला या ठिकाणी ऐरोली नाका आम्हाला सुधारायचं ऐरोली नाका सुधारण्यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत। त्याच्यामध्ये या खेळणारी मुलं ही स्थानिक आहेत, कुठले बाहेरची वगैरे काही बोलवलेले नाही। त्या स्थानिक मुलांना खेळण्यामध्ये कारण आपलं जे गुण आहेत ते आपल्या इथल्या प्रत्येक नाट्यावरचे असतील आणि ज्येष्ठ आणि सर्व मुलांसाठी म्हणजे तुम्ही इथे 15 वर्षाच्या मुलापासून 50-60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही क्रिकेटची आणि त्याच्यामध्ये आनंद या धकाधकीच्या जीवनामध्ये कोण मनुष्य कुठे एन्जॉय करतोय कोणाला मला सांगायची काही गरज नाही। या ठिकाणी आता हे पर्याय खेळाडूंचे खेळ करायचं त्याच्यामध्ये थोडा वाढीचा पण आणि तेवढं आपला एकत्रपणे येण्याचं एक साधन आहे आणि हे महत्वाचं आपणच्या नावाने आणि त्या लोकांना एकत्र येण्यासाठी हे त्याच्यामुळे आनंद आणि आम्हाला सर्व लोकांना एकत्र तर मी पण त्यातलाच एक पण सैनाद्वारेच राहायचं म्हणजे वेगळं एका घरच्यात येऊन थोडा रस्त्यानंतर आजूबाजूला नगर फिरून सर्व जुनी लोक दिसतात सर्व लोकांचे एक आपल्याला वेळ नसतो तर आपण आपल्या कामात असतो। 2 दिवसीय अंडर आर्म्स क्रिकेट सामन्यात प्रभाग क्रमांक 10 मधील जवळपास 24 संघांनी सहभाग घेत उत्तम खेळ खेळला। या सामन्यांच्या अंतिम फेरीत विजेता आणि उपविजेत्या संघाला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील पारितोषिक देत त्यांचा गौरव केला। तसेच विविध मान्यवरांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। याविषयी आयोजक रवींद्र पाटील यांनी सांगितले। ऐरोली चॅम्पियनशिप क्रिकेट लीग 2019 हे आमचं दुसरं सर्व सत्र आहे, दुसरं वर्षाचं सत्र आहे। खरं पाहिलं तर या 28 टीमांचा या ठिकाणी सहभाग लाभला आम्हाला आणि अतिशय चांगला असा क्रिकेट झाला। या ठिकाणी आम्ही एवढं सांगू कोण जिंकलं कोण हारलं याच्यापेक्षा क्रिकेट हा या ठिकाणी जिंकलेला आहे आणि मला अतिशय माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या ठिकाणी अभिमान वाटतो की त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी योजना आखली आणि ज्या पद्धतीने यशस्वी केलं या चॅम्पियनशिप लीगला मी त्यांचं कौतुक करतो आणि जय पराजय न मानता सर्व संघ हे आमच्यासाठी चॅम्पियन्स आहेत या ठिकाणी आणि क्रिकेट म्हणून आज या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये सेक्टर 2 असेल 3 असेल सायनाथवाडी असतील विटभट्टी देशमुखवाडी समतानगर ऐरोली नाका या ठिकाणच्या सर्व सेक्टर 19-20 या ठिकाणच्या सर्व संघा आणि त्यांच्या खेळाडूंमधून एक एकोपा आणि एकत्रपणा या ठिकाणी निर्माण झाला आणि हाच आमचा जो इंटेन्शन होतं या ठिकाणी सक्सेस झाला असं मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो।